नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत. 15 जानेवारीला या सगळ्या महानगरपालिकांचं मतदान होईल आणि त्याआधी आता आपण पाहतोय की प्रचाराला प्रचंड रंग आलेला आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आपल्याला प्रसिद्ध होताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, वेगळ्या वाहिन्यांमध्ये, यूट्यूब चॅनलला अशा सगळ्या मुलाखतींचा रतीब घातला जातो आहे. ठाकरे बंधू जे आहेत त्यांचीसुद्धा संयुक्त मुलाखत मध्यंतरी झाली, त्याचे 2 भाग प्रसिद्ध झाले. त्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा मुंबई कशी महाराष्ट्रापासून तोडली जाणार याविषयीचं भाष्य केलं गेलं. अर्थात ते नवीन नाही आहे, वर्षानुवर्ष हीच जी भाषा आहे ती वापरली जाते की मुंबई जी आहे ती तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. आता एक प्रकारे हा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा विचार मनामध्ये येतो की खरोखरच मुंबई अशी तोडली जाऊ शकते का. राज ठाकरेंनी त्या दुसऱ्या भागामध्ये मुलाखतीच्या असं सांगितलं की स्ट्रॅटेजिकली हा तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे एक प्रकारे त्यासाठी डावपेच आखले जात आहेत आणि त्या माध्यमातून मुंबई ही वेगळी केली जाणार आहे. वाढवण बंदर बांधलं जाते आणि त्या ठिकाणी विमानतळसुद्धा उभं राहणार आहे. तो भाग जो आहे तो गुजरातला जोडला जाणार आहे आणि त्यातून मुंबई तोडली जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक संभ्रमच दिसून येतो की एकतर जोडलं पण जाणार आहे आणि तोडलंही जाणार आहे. तर नेमकं काय जोडलं जाणार, कसं तोडलं जाणार हेच कळायला मार्ग नाही. कारण हे सगळे आरोप वर्षानुवर्ष होत आलेले आहेत, ते काय आजचे आरोप नाही आहेत. कदाचित उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सुद्धा राजकारणामध्ये आत्तासारखे ॲक्टिव्ह नव्हते तेव्हापासून हे आरोप होत आलेले आहेत. तेव्हा ते काय आरोप नवीन नाहीत, फक्त आत्ता ते अधिक मोठ्या आवाजात केले जात आहेत. याचं कारण निवडणुका आहेत आणि ठाकरे बंधूंचं लक्ष हे प्रामुख्याने मुंबईवर असल्यामुळे मराठी माणूस आणि मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. आता ही भाषा वापरताना मनामध्ये विचार येतो की मुळात मुंबई महाराष्ट्रात आली कधी, तर ज्या वेळेला मुंबईसह महाराष्ट्र असा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढला गेला, त्याच्यामध्ये अनेक लोक हुतात्मे झाले, त्यासाठी त्यांनी बलिदान दिलं. त्यानंतर मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनलेली आहे असं आपण म्हणतो आणि तेच आहे. कारण त्याचा वारंवार उल्लेख उद्धव ठाकरे पण करतात, राज ठाकरे करतात. प्रामुख्याने शिवसेना पक्ष, जे उभाटा शिवसेना असेल किंवा राज ठाकरेंचा मनसे असेल, हे पक्ष प्रामुख्याने हा मुद्दा वारंवार उपस्थित करतात. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा उल्लेख सातत्याने करतात किंवा निवडणुकीच्या निमित्ताने हुतात्मा चौकात ते जातात, तिकडे जाऊन ते एक प्रकारे प्रार्थना करतात, स्मरण करतात. आणि याचा अर्थ काय की मुंबई महाराष्ट्रात आली हे स्पष्ट झालेले. आता ती महाराष्ट्रापासून तोडली जाणार पुन्हा. तर ती कशी काय तोडली जाईल, खरोखरच अशी तोडली जाऊ शकते का, हा सर्वसामान्य माणसाने विचार करण्याची गोष्ट आहे. कारण जर अनेक वर्षांपासून हाच मुद्दा उपस्थित होतोय, रोजच्या रोज तेच बोललं जाते, मग त्याच्यात सांगितलं जाते की स्क्रिप्ट आता बदला. कारण किती वेळा आपण तेच सांगणार की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार. मग ती का तुटत नाही, नेमकं काय कारण आहे, कोणामुळे ते शक्य झालेलं नाही हे तरी सांगितलं पाहिजे. की नुसती जी भीती दाखवली जाते, ही भीती दाखवून कुठेतरी आपल्याला मतं मिळतील या निमित्ताने असा प्रयत्न होतोय, हा विचार सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आज सगळी राज्य, सगळी शहरं ही एकमेकाला जोडलीच गेलेली आहेत, कोणीच कुठून तोडलं गेलेलं नाही. पूर्वी कदाचित वेगवेगळे महामार्ग नव्हते, रस्ते नव्हते, हवाई मार्ग तेवढ्या प्रमाणात नव्हते किंवा रेल्वे मार्गसुद्धा नव्हते. त्यामुळे उलट अनेक शहरं, अनेक छोटी छोटी गावं असतील, छोटी राज्य असतील, ती वेगळी होती, तिथपर्यंत पोचणंही कठीण होत होतं. पण आज सगळीकडे पोचणं शक्य झालेलं आहे. मग कधी जलमार्गाने असेल, काही हवाई मार्गाने असेल, रेल्वे मार्गाने असेल, रस्ते मार्गाने असेल. का शक्य झालं, तर ती शहरं, ती राज्य जोडली गेलेली आहेत. आणि त्याच्यामागचं कारण तेच आहे की त्या 2 राज्यांमध्ये असेल, 2 देशांमध्ये असेल,
व्यापार संबंध वाढावेत, लोकांना तिकडे ये जा करणं अधिक सुलभ व्हावं, हाच त्याच्यामागचा उद्देश असतो. हे साधं सोप्पं गणित आहे, म्हणजे हे कोणाला माहिती नाही अशातला भाग नाही, काही नवीन मी सांगतो अशातला भाग नाही. पण हे कोणी ऐकून घेत नाही, कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. सगळ्यांना सोशल मीडियात चर्चा करायची आहे, ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार. अमराठी लोक हे मराठी माणसांना हुसकावून लावणार. गुजराती मराठी, अमराठी मराठी, उत्तर भारतीय मराठी असे सगळे मुद्देच येत त्या निमित्ताने उपस्थित होतात. आणि गेल्या काही महिन्यांपासून तो हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून हे सगळं सुरू झालं. आणि त्याचा स्वाभाविकच रोख होता तो मुंबई महानगरपालिका. खरं अशा पद्धतीने मुंबई ही तोडली जाऊ शकते का? मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्रातलं शहर आहे, पण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. मग आंतरराष्ट्रीय शहर हे असं सगळ्यांपासून लांब ठेवून, वेगळं कोपऱ्यात ठेवून चालू शकतं का? की सगळ्यांशी ते जोडलं गेलं पाहिजे. जर ते गुजरातला जोडलं म्हणजे ते काही त्याची कोणती अशी काही त्या ठिकाणी कुंपण घातलेलं नाही की ते काढून टाकायचं आणि जोडायचे. ते जोडलं जाणं म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने जोडलं जाणं, माणसांच्या त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी ते जोडलं जाणं. आणि केव्हाच जोडलं गेलेलं आहे. आज अनेक गुजरातमधली शहरं ही मुंबईमधून आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं, त्याच काहीच कठीण राहिलेलं नाही. त्यामुळे गुजरातची माणसं मुंबईत सहज येऊ शकतात, मुंबईतली माणसं किंवा महाराष्ट्रातली माणसं गुजरातमध्येही जाऊ शकतात. अनेक लोक जात असतात, अनेक लोक मध्य प्रदेशात जातात, अनेक लोक राजस्थानात जातात. त्याचा अर्थ महाराष्ट्र राजस्थान काय जोडले गेलेले आहेत आणि दुसऱ्या राज्यांनी आपल्या इकडचं सगळं आता हिसकावून घ्यायला सुरुवात केली आहे असा अर्थ अजिबात नव्हे. बरं, दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की मराठी माणूस हा हुसकावून लावला जातोय की मराठी माणसं सगळं मुंबई हिसकावून घेतली जाते. तर मराठी माणूस एवढा दुर्बळ आहे का, कमजोर आहे का, त्याच्यामध्ये काही ताकदच नाही आहे का, तो गळपटून पडलेला आहे का, हाच तुमचा मराठी माणसांवरचा विश्वास आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. मराठी माणूस निश्चितच आज मुंबईतून अनेक मराठी माणसं ही वेगवेगळी मुंबईपासून लांब गेलेली आहेत राहायला. त्याच्यामागचं कारण काय? ती आत्ता 5 वर्षात गेली, आत्ता गेल्या 10 वर्षात गेली, ती अनेक वर्षांपासून जात आहेत. पनवेल, वसई, विरार, डहाणू ही जी शहरं वसलेली आहेत त्या ठिकाणी मराठी माणूस कधीपासून जायला लागला? तो आत्ता 5 वर्षात गेला की आत्ता 5 वर्षात ती शहरं उदयाला आली? अनेक वर्षांपासून जात आहेत, अनेक वर्ष तिकडे राहत आहेत माणसं. त्यांना इकडच्या जागा ज्या त्यांनी विकल्या, जास्त किंमत मिळाली असेल त्यांनी तिकडे घेतल्या. हे रोखण्याचं काम कोणी केलं का नाही? जे मराठी माणसाबद्दल बोलतात त्यांनी रोखायला पाहिजे होते या मराठी माणसाला बाहेर जाण्यापासून. नका जाऊ पनवेलला, नका जाऊ डोंबिवलीला, नका जाऊ विरारला, वसईला किंवा डहाणूला. पण कोणी रोखलं नाही. ती सगळी मराठी माणसं आपोआप जात राहिली, त्यांना त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्यानुसार ती जात राहिली. त्यावेळेला कोणी त्यांना रोखलं नाही, त्यांना कोणी अडवलं नाही. मग केवळ आत्ताच मुद्दा तो उपस्थित करून काय अर्थ आहे त्याला? मग हाही मुद्दा येतो की फडणवीस तर इथे जन्मलेच नाहीत, मग त्यांना मुंबईचे प्रश्न कसे काय माहिती असतील? हा तर हास्यास्पदच प्रश्न वाटतो. तर प्रत्येकजण त्या शहरातच जन्मायला पाहिजे की काय त्या शहराचे प्रश्न जाणून घेण्यासाठी? मग अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण कुठे मुंबईत जन्मले? त्यांचे मतदारसंघ वेगळे आहेत. नरेंद्र मोदी कुठे मुंबईत जन्मले किंवा कुठे दिल्लीमध्ये जन्मले की ते पंतप्रधान झाले? स्वतः बाळासाहेब ठाकरेंचा जन्म मुंबईचा नाही आहे, तो पुण्याचा आहे. मग त्यांना काय माहिती होतं मुंबईचं? असंही म्हणता येऊ शकतं. पण ते मुंबईत राहिले, मुंबईतूनच त्यांची सगळी चळवळ सुरू झाली. म्हणजे हा सगळा केवळ एक भ्रम पसरवण्याचा प्रकार हा करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि ते वर्षानुवर्ष याच पद्धतीने फक्त प्रचार चालतो आणि लोक त्याच्यावरच फक्त बोलत राहतात. प्रत्यक्षामध्ये काहीच होत नाही. प्रत्यक्षामध्ये अशा पद्धतीने इतके वर्ष जर होत असतं, इतके वर्ष जर हाच मुद्दा उपस्थित असेल, केला जात असेल, तर मुंबईत आत्तापर्यंत तोडली गेली पाहिजे होती. पण तसं अजून झालेलं नाही. मराठी माणूस अजूनही मुंबईमध्ये काम करतो, इथे राहतो. अनेक ठिकाणी मराठी माणसाची वस्ती आहे. आणि मराठी, अमराठी हे काय आत्ताच पहिल्यांदा आले तिथे मुंबईमध्ये असं अजिबात नाही. वर्षानुवर्ष गुजराती माणसं इथे राहत आहेत, मराठी माणसं राहत आहेत, अमराठी राहत आहेत, उत्तर भारतीय राहत आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला शिवसेनेचं आंदोलन झालं ते अमराठी माणसाविरुद्ध होतं. मग किती वर्ष झाली त्याला? तरी काय झालं का? मुंबई तुटली का? नाही तुटली. त्यामुळे हा जो सगळा मुद्दा आहे हा फक्त एक फुगा वारंवार फुगवला जातो निवडणुका असेपर्यंत.
त्यातून हवा एक तर निघून जाते किंवा तो फुगा फुटतो, बाकी काहीच होत नाही. ते मुंबईचा महापौर कोण होईल, मुंबईचा महापौर कोण होणार, नगरसेवक कोण होणार, नगरसेवक अमराठी किती आहेत, यावरनं सातत्याने बोललं जातं. त्यातून साध्य काहीच होत नाही, केवळ एकमेकावर आरोप प्रत्यारोप एवढंच होतं. या भाषणांमधून खरोखरच मुंबईचा विकास किंवा मराठी माणसाचा विकास किंवा मराठी माणूस इथून सोडून जाऊ नये यासाठी काही नियोजन केल्याचं, यासाठी काहीतरी आराखडा आखल्याचं असं काहीतरी दिसतं का? खरोखरच जे मराठी माणसाबद्दल प्रेम बाळगतात किंवा ज्यांना वाटतंय मराठी माणूस सोडून जाऊ नये आणि मुंबई मराठी माणसाचीच आहे हे सिद्ध करता यावं, यासाठी काही प्लॅनिंग आहे का? ते कुठे समोर आलेलं आहे का? ते सांगण्याचा प्रयत्न होतोय का? तो होताना दिसत नाही. केवळ गुजराती माणसं मराठी तोडणार आहेत, मुंबई तोडणार आहेत. 2 गुजराती माणसं जी आहेत ती मुंबई तोडायला आलेली आहेत. फडणवीस मुंबईचे नाही आहेत. हे सगळे राजकीय आरोप झाले. ते करायला हरकत नाही, त्यात काय तथ्य आहे किंवा नाही हे लोक ठरवतातच मतदानामधून. पण खरोखरच मराठी माणसाचं काय भलं करायचं असेल, मुंबईचं भलं करायचं असेल, तर या मुद्द्याचा खरोखरच काय उपयोग आहे का, किंवा खरोखर त्यात काय राहिलेलं आहे का, याचाही विचार करावा लागेल. आणि लोक तो विचार करतील तेव्हा या सगळ्या मुद्द्याचा अर्थ असा आहे की खरोखरच मुंबई तोडण्याची जी भाषा इतकी वर्ष चालू असलेली, त्याचा या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सोक्षमोक्ष मराठी जनता, मुंबईतली जनता जी आहे ती लावणार आहे असंच म्हणायला लागेल. ते काय नेमकं तथ्य आहे? खरोखरच तोडली जाणार असेल तर मुंबईचा मतदार त्या पद्धतीने मतदान करेल, तोडली जाणार नसेल तर त्या पद्धतीने मतदान करेल. आणि एकदा काय तो याचा सोक्षमोक्ष लागेल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.